ते म्हणते ना, माणसाला जेव्हा पहिल्यांदा प्रेम होतं तेव्हा माणूस चुत्या होऊन जातं, पागल होऊन जातं. तसंच माझ्यासोबत पण झालं होतं. एक प्रेमाच्या बाबतीत मुलगा किती चुत्या असतो हे तुम्हाला या स्टोरीवरून माझ्या कळत. वडिलांचा 1 रुपयाचा पण सपोर्ट नव्हता. जेवढी 1-1.5 एकर शेती होती ती वडिलांनी दारूमध्ये, बायामध्ये, नाचकामामध्ये सगळी घालून टाकली आणि माझ्या आईला ना आम्हाला सगळ्याला वाऱ्यावरती सोडून दिलंय. वडण्यामध्ये 2 गाड्या ठोकल्या, डायरेक्ट बिझनेस पुरा लॉस. दवाखान्यात 3-4 लाख रुपये लॉस. पुरा मी आता पागल झालो होतो डायरेक्ट. यार म्हणलं आपलं तर आता सगळं संपलं, आपल्याजवळ काहीच उरलं नाही. 300 किलोमीटर 250 किलोमीटर चक्रा मारून मारून मी भिकारी झालो होतो. याच्याकडून पैसे घे, त्याच्याकडून पैसे घे, तिला भेटायला जाय, तिला आयफोन दे, हे दे, ते दे. ज्या दिवशी मी सुसाईड केलं होतं त्याच मुलीने मला फोनवर बोलायला सुद्धा नकार दिला होता. त्या पोरीच्या अक्षरशः त्या दिवशी मी पाया पडलो होतो. मी घरी पोहोचेपर्यंत त्या मुलीने मला ब्लॉक केलं. मी 24 तास घरामध्ये स्वतःला असं कोंडून घ्यायचो, असं उशीमध्ये मुंडकं घालून मी 24 तास रडत बसायचो. या ऋषिकेश तुपेने एका पोरीसाठी एकेकाळी सुसाईड अटेम्प्ट केलेलं आहे. सुसाईड अटेम्प्ट केलं होतं तेव्हा आईच्या ऑपरेशनच्या 60-70 गोळ्या मी खाल्ल्या. 2 मिनिटं ती गोष्ट ऐकल्यावर मी एवढा हँग झालो होतो, मी जागेवर बसून असा 27 सप्टेंबर 2024 ला त्या एका शॉपमध्ये त्या मुलीने मला जे वाक्य बोललं होतं ते वाक्य असं होतं की ते पोट पाहतो किती समोर आलेलं आहे, 110 किलो पर्यंत तो वजन गेलेलं आहे आणि फक्त प्रेमाने पोट नसतं भरत. फक्त प्रेमाने पोट नसतं भरत तर प्रेम हे कंटिन्यू नाही टिकत. त्या प्रेमासाठी पैसा पण लागतो. घरचे जेव्हा मुलगी देताना म्हणी तेव्हा पैसा मॅटर करतो म्हणी. तुम्हाला किती जीव लावणार आहे, किती काळजी करणार आहे, या सगळ्या गोष्टी नंतर येत्या म्हणी, पण पहिले पैसा मॅटर करतो. हे वाक्य ती मुलगी मला त्यावेळेस बोललेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश तुपे. तुम्ही इंस्टाग्रामवरती माझे भरपूर सारे मोटिवेशनल व्हिडिओ बघितले असेल. मी तसा बेसिकली छत्रपती संभाजीनगरवरून बिलॉंग करतो. माझं मूळ गाव फुलंब्री तालुका नरला भावडी हे माझं मूळ गाव आहे. पण मी सध्या लहानपणापासून जेव्हापासून माझा जन्म झाला तेव्हापासून मी रांजणगाव शनपुंजी या गावामध्ये राहतो. लहानपणापासून मी जेव्हा 2 वर्षाचा होतो तेव्हापासून मला वडील नाही आहेत. माझा सर्व सांभाळ, मला एक मोठी बहीण आहे, तिचे पण शिक्षण, माझं शिक्षण, माझं आता BSc चालू आहे. BSc होऊन आता MSc सेकंड इयरला मी सध्या कॉलेजमध्ये. आणि लहानपणापासून आम्हाला आमच्या आईनेच मोठं केलंय. वडिलांचा 1 रुपयाचा पण सपोर्ट नव्हता. जेवढी 1-1.5 एकर शेती होती ती वडिलांनी दारूमध्ये, बायामध्ये, नाचकामामध्ये सगळी घालून टाकली आणि माझ्या आईला ना आम्हाला सगळ्याला वाऱ्यावरती सोडून दिलंय. पण माझ्या आईने कधी हार मानली नाही. माझ्या आईने आमची एक छोटीशी टपरी होती चहाची, त्या टपरीवरती चहा बनवून कंपन्यामध्ये चहा देऊन रोज काबाड कष्ट करून लोकायला पुरी भाजी, काही मेसचे डबे लाव, या सगळ्या गोष्टी करून आम्हाला आमच्या आईने वाढवलंय. माझ्या आयुष्यामध्ये 2022 साली मला अक्षरशः ही गोष्ट मला कुठंच रिव्हील करायची नव्हती, पण आज ग्रोमोशनच्या माध्यमातून मी ही गोष्ट तुम्हाला रिव्हील करतोय. मित्रांनो, 2022 साली माझ्या आयुष्यामध्ये एक मुलगी आली होती. तिचं नाव तर मी इथं नाही घेऊ शकत, पण त्या मुलीला लव्ह ॲट फर्स्ट साईट आमची झाली होती. तेव्हा 1 डे मध्ये एकाच दिवशी आम्ही 3दा भेटलो होतो. नजरेला नजर मिळाली होती. ती मुलगी पहिल्या क्षणी, पाहता क्षणी मला एवढी आवडली होती की विचारूच नको. मी तिचे डायरेक्ट स्वप्न पाहायला लागलो होतो. ते म्हणते ना, माणसाला जेव्हा पहिल्यांदा प्रेम होतं तेव्हा माणूस चुत्या होऊन जातं, पागल होऊन जातं. तसंच माझ्यासोबत पण झालं होतं. नंतर मग इंस्टाग्रामच्या आयडिया एक्सचेंज झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, बोलणं वाढलं, प्रेम वाढलं. मी प्रपोज केला, मग ती पहिले नाही म्हटली. मग त्या साऱ्या गोष्टी, आपण फ्रेंड्सच राहू ना, असंच करू तसंच करू, प्रेम नको, असं तसं. मग नंतर मी तिला कसं तरी कन्व्हिन्स केलं. अक्षरशः लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होतं. मी महिन्यातून 1-2दा तिला 250 किलोमीटर भेटायला जायचो. अक्षरशः ट्रकमध्ये बसून मी तिला भेटायला जायचो, 200 रुपये देऊन, 300 रुपये देऊन. घरी आईला काही पण खोटं बोलायचं, मी कामाला चाललोय, इकडं चाललोय, मित्राकडून पैसे घ्यायचं, पण तिला भेटायला जायचं. त्याच पोरगी, जी पोरगी एकेकाळी माझ्यासाठी ढसाढसा रडलीये स्वतःच्या तिच्या घरच्यांसमोर की नाही मला हाच मुलगा पाहिजे, ह्याच मुलासोबत मला लग्न करायचंय, तीच मुलगी एक दिवस असा आला की ज्या दिवशी मी सुसाईड केलं होतं त्याच मुलीने मला फोनवर बोलायला सुद्धा नकार दिला होता.
आमचं ज्यावेळेस प्रेम वाढलं, सगळ्या गोष्टी वाढल्या, त्यावेळेस आम्ही घरी सांगायचा निर्णय घेतला. मग आम्ही घरी सांगितल्या गोष्टी. एक प्रेमाच्या बाबतीत मुलगा किती छुत्या असतो हे तुम्हाला या स्टोरीवरून माझ्या कळलं, की एकदा काय झालं होतं, की ती मोबाईल घेण्यासाठी गेली होती आयफोन. त्यावेळेस आयफोन 13 लॉन्च झाला होता. तर मोबाईल घेण्यासाठी गेली आणि ॲक्चुअलमध्ये तिला तो मोबाईल भेटलाच नाही. मोबाईल भेटला नाही तिला, की त्याच्यावर लोन नाही झालं. ती नाराज झाली होती. मग मी तिला म्हटलं, की "बाबा काय झालं बाळा? कशामुळे तू नाराज आहे एवढी? काय झालं? ह्या त्या गोष्टी मला सांग." तर तिनं मला सांगितलं, की म्हणे मोबाईल मला घ्यायचा होता, पण मला घेणं नाही झाला म्हणे. त्या दिवशी अक्षरशः असं वाटलं, की यार आपल्यावर प्रेम करणारी मुलगी आहे आणि तिने मोबाईल घ्यायचा आहे आणि तिला मोबाईल घेता नाही आला. त्या वन डे मध्ये मी आईला घेतलं, बजाज फायनान्सचं आईचं कार्ड मारलं, आयफोन 13 मित्राकडून ₹2000 घेऊन डाऊन पेमेंट भरून 0 डाऊन पेमेंटवर तो आयफोन घेतला आणि 250 किलोमीटर सेकंड डे तिला नेऊन दिला. एवढं पागल होऊ शकतं एक पोरग प्रेमामध्ये? मग विचार करा तुम्ही. मी ह्याच लेवलला पागल झालो होतो. असं नाही की ती पोरगी चांगली नव्हती, भरपूर सारे चांगले गुण होते त्या पोरीमध्ये. अक्षरशः एवढी चांगली पोरगी होती, की मी स्वतःच्या आईला कोणी पोरग कोणत्याच पोरीला भेटवत नाही जोपर्यंत त्याला त्या मुलीवर ट्रस्ट होत नाही. मी तिला माझ्या आईला भेटवलं. माझ्या माझ्या मला कमी माझ्या आईसोबत जास्त कनेक्ट झाली होती ती. दिवसेंदिवस रोज 1-1, 2-2 तास माझ्या आईला बोलायची, मला बोलायची. प्रेम वाढलं, सगळ्या गोष्टी झाल्या. मग एका काळानंतर काय झालं माहिती का, मुलीने ना विचार करायची क्षमता मुलींची बदलून जाते, की मग आपल्याला लग्न करायचंय, हे करायचंय, ते करायचंय. आता बेसिकली मुलगी एका राजकारणी खानदानातल्या, मोठ्या खानदानातली पोरगी होती. त्याच्यामुळे तिचं म्हणणं असं होतं, की बाबा आम्ही जरी गरीब असलो, पण आमचे पाहुणे रावळे श्रीमंत आहे. ते बघतील मुलाचं घर काय, दार काय, मुलगा काय कमवतो, काय नाही, ह्या त्या साऱ्या गोष्टी. त्यावेळेस मी एका ट्रान्सपोर्ट एजन्सीवरती काम करायचो. तिथं मला 10,000 ते 12,000 रुपये पेमेंट होतं. तर मग मला एक आयडिया आली, की बाबा आपण एक गाडी घेऊ, लोडिंग गाडी. कंपन्यामध्ये भाडे वगैरे मारू, एक ड्रायव्हर ठेवून. आपण तर ट्रान्सपोर्टमध्येच काम करतोय, तर मग आपल्याला ते जमन सिस्टम. आणि 1 जानेवारीला मी गाडी घेतली. ज्या गाडी बिडी घेतली, मस्त 2 लाख रुपये भरले, एक सेकंड हँड गाडी घेतली. बिझनेस असा सेट केला. 2 महिन्यामध्ये एवढा बिझनेस रन केला, की मी महिन्याला 50,000 रुपये कमवत होतो. पोरगी पण खुश होती, की बाबा नाही, की बाबा माझा होणारा नवरा काहीतरी बिझनेसमध्ये उतरलाय, काहीतरी चांगल्या गोष्टी करतोय. सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होत्या. इव्हन तिच्या बर्थडेला आम्ही तिच्या घरी माझ्या पूर्ण फॅमिलीला घेऊन गेलो होतो मी. माझ्या आईला घेऊन गेलो होतो, बहिणीला, दाजीला, माझ्या भाचीला. तिच्या घरी बर्थडे सेलिब्रेट केला. तिला पायातले पैंजण दिले आणि त्या दिवशी माझ्या आईनी तिच्या घरी मागणी टाकली, की तुम्ही ऋषीचं आणि हिचं लग्न लावून द्या. मुलं प्रेम करता एकमेकावर, खुश राहतील. उद्या जर पोरांनी जाऊन उद्या कोर्ट मॅरेज केलं तर आपलंच नाव डॅमेज होईल. त्याच्यामुळे तुम्ही यांचं लग्न लावून द्या. तो दिवस आहे. त्या दिवशी तुम्हाला खोटं नाही सांगत, अक्षरशः ती पोरगी माझ्यासाठी ना रात्रभर रडत होती आईजवळ, की नाही मला तोच पाहिजे, मला ऋषीच पाहिजे. ऋषीशिवाय मी कोणत्याच पोरासोबत लग्न करणार नाही. तोच पाहिजे, तोच पाहिजे, तोच पाहिजे. रात्रभर रडत होती. दुसऱ्या दिवशी मला व्हिडिओ कॉल केल्यावर तिचे डोळे असे जवळपास एवढे मोठाले डोळे सुजले होते माझ्यासाठी रडू रडू. पण एका काळानंतर काय असतं माहिती का मित्रांनो, की एक आयुष्यात असा वाईट प्रसंग येतो. माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आला तो जून महिन्यात 2024ला. एवढी वाईट वेळ आली होती ना, अक्षरशः मित्रांनो तुम्हाला खोटं नाही सांगत. बिझनेस तर चांगला चालू होता. महिन्याला 40-50 हजार रुपये यायचे. एका गाड्याच्या मी 2 गाड्या केल्या होत्या. एवढी प्रोग्रेस केली होती. पण आयुष्यात एक प्रसंग असा आला ना, की 2 महिने 3 महिने आईचं जास्त पोट दुखलं. तर आईने पण त्याच्यावर काही जास्त लक्ष नाही दिलं. आई योगा क्लासेस घ्यायची, योगा टीचर होती. त्याच्यामुळे तिला काही जाणवलं नाही जास्त. पण ज्या दिवशी आम्ही सोनोग्राफी केली, आम्हाला जाणवलं, की आईच्या पोटामध्ये 9 चा गोळा होता. अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं होतं. आम्ही सगळे शॉक झालो, की बाबा 10 वर्ष झाले आई योगा करती, हे करती, ते करती, सगळ्या क्लासेस घेती शाळेवरती जाऊन, आणि असं कसं होऊ शकतं? डॉक्टरांच्या सल्ल्याने मग आम्ही ऑपरेशन करायचा निर्णय घेतला. तर 9 चा गोळा पोटामध्ये होता. तो ऑपरेशन करतेवेळी अक्षरशः फुटला आणि त्याचा रक्तस्राव इतका झाला ब्लडिंग शरीरामध्ये, की आईला अक्षरशः 10 दिवस शुद्ध नव्हती आली. 5 ते 6 दिवस आई बेशुद्ध पडलेली होती ऑपरेशन झाल्यावर पण. आणि इव्हन ऑपरेशन झाल्या झाल्या आई शुद्धीवर आल्या आल्या सगळ्यात पहिले तिला पोटच्या पोराला बोलायचं नव्हतं, तिला तिच्या पोटच्या मुलीला बोलायचं नव्हतं. तिला बोलायचं होतं फक्त मी जिच्यावर प्रेम करतो
तिच्या होणाऱ्या सुनेला तिला बोलायचं होतं. आणि मी व्हिडिओ कॉल लावून दिला त्यावेळेस आईला. त्यावेळेस आई तिला एकच वाक्य बोलली की बाळा, मी आज जगते का मरते, माझं ऑपरेशन झालं मला माहित नाही, पण तू माझ्या मुलाची आयुष्यभर काळजी घे, त्याच्या पाठीमागे मी जशी उभा राहते तशी तू उभा राह. असं ती माझी आई तिला बोलली होती तेव्हा ऑपरेशनच्या वेळेस. मग नंतर काय आलं, 2 महिने ऑपरेशनच्या गडबडीमध्ये माझं कामाकडे लक्ष देणं झालं नाही. हॉस्पिटलमध्ये जास्त टाइम राहायचो आणि बिझनेस जो टाकला होता त्याला कंटिन्युटी लागती, सपोर्ट लागतो, सगळ्या गोष्टी. मी कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये राहायचो, त्याच्यामुळे तो बिझनेस थोडा लॉस मध्ये गेला. आणि 1 डे मध्ये त्या बिझनेस होता चालू, जे ट्रान्सपोर्टिंग लाईनचे जे गाड्या वगैरे वाहून नेणं माल वगैरे. तर 1 डे मध्ये ना त्या दोन्ही गाड्या ठोकल्या, त्या 5-5 किलोमीटरच्या अंतरावर. तुम्ही पेपरला बातमी पण पाहिली असेल, इव्हन मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी. तर पेपरला बातमी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. 1 डे मध्ये 2 गाड्या ठोकल्या, डायरेक्ट बिझनेस पुरा लॉस. दवाखान्यात 3-4 लाख रुपये लॉस. पुरा मी आता पागल झालो होतो डायरेक्ट. यार म्हणलं आपलं तर आता सगळं संपलं, आपल्याजवळ काहीच उरलं नाही. पण हॉस्पिटलमध्ये आईला जिवंत पाहिल्यावर मला असं वाटलं होतं भैया मी अख्खं जग जिंकन आता, माय सोबत आहे. असं एवढ्या लेवलचा कॉन्फिडन्स आला होता. मग ज्यावेळेस आईला घरी आणलं, मग तिला भेटायला गेलो. अक्षरशः तिला लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होतं. पुरं 300 किलोमीटर 250 किलोमीटर चक्रा मारून मारून मी भिकारी झालो होतो. याच्याकडून पैसे घे, त्याच्याकडून पैसे घे, तिला भेटायला जाय, तिला आयफोन दे, हे दे, ते दे. पोरगी पण एवढी चांगली होती ना, ती पैसा खर्च करत नव्हती अशी गोष्ट नव्हती. ती पण चांगल्या ठिकाणी जॉब करायची, ती पण माझ्यावर पैसा खर्च करायची. मीच केला असं मला नाही सांगायचंय की मला तिनं लुटलंय. तिनं पण माझ्यावरती भरपूर सारा पैसा खर्च केला. मला यायला पैसे द्यायची कधी कधी. इव्हन आम्हाला कधी खायला पैसे नव्हते तर ती पैसे भरायची. खूप सपोर्टिव्ह पोरगी होती. पण काय आलं माहिती का, एक वेळ अशी आली ना की माणसाच्या आयुष्यात वाईट वेळ येते तेव्हा माणसाला खरे चेहरे दिसून येते. कोण किती आपलं आहे, कोण किती नाही. आपल्या वाईट काळात कोण सोबत राहतं, कोण दूर जातं. त्या दिवशी मला आज पण ती तारीख आठवती, 27 सप्टेंबर 2024. त्या तारखेला मी त्या पोरीला भेटलो 250 किलोमीटरचा प्रवास करून. सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत मी त्या पोरीला सगळ्या गोष्टी सांगितल्या. गेल्या 2 महिन्यामध्ये आपला बिझनेसचा लॉस झालाय, दोन्ही गाड्या ठोकल्या, 4-5 लाख रुपये खर्च झालं, परत आईचं ऑपरेशन झालं, ते पण कर्ज आपल्यावर झालेलं आहे. मी सगळ्या गोष्टी करतो म्हटलं. मी आता पूर्णपणे खचून गेलेलो आहे. मला सांगा तुम्ही की अक्षरशः आपल्या आयुष्यात जर वाईट वेळ चालू आहे, आपण कोणाला सांगणार आहे? आपण जिच्यावर प्रेम करतो, जी आपली बायको होणार आहे, तिलाच सांगण ना सगळ्या गोष्टी. आणि एवढं डीपली प्रेम झालं होतं 2-2.5-3 वर्षाचं रिलेशन, की मला असं वाटलं नाही की बाबा हिच्यापासून काही आपण लपवायला पाहिजे, हिला सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे. त्या दिवशी मी 8 घंटे अक्षरशः मी कुठे ही गोष्ट बोलून नाही दाखवली, पण आज मी बोलून दाखवते या ग्रो मोशनच्या माध्यमातून. त्या पोरीच्या अक्षरशः त्या दिवशी मी पाया पडलो होतो. एवढा मोठा माणूस, 110 किलो वजन होतो मग पहिले तेव्हा. एवढा 6 फुटाचा माणूस, त्या पोरीच्या मी पाया पडलो होतो अक्षरशः की तू काही पण कर, तू फक्त आता माझी साथ नको सोडू. मला आता तुझ्या फायनान्शियल सपोर्ट नको, कशाचाच नको, फक्त तू माझ्या सोबत राह. मी सगळं परत नव्यानं उभा करतो म्हटलं. तू त्याचा टेन्शनच न घेऊ. जर मी 6 महिन्यात जर ट्रान्सपोर्टचा बिझनेस एवढा ग्रो करू शकतो, तर अजून पुढे 1 वर्ष मला दे म्हटलं. मी तुला ग्रो होऊन दाखवतो, तू फक्त माझ्यासोबत राह. आणि जे व्हायचं नव्हतं तेच झालं. ती पोरगी माझ्यासोबत बोलली की असं झालं तसं झालं, करू आपण, मी तुमच्या सोबत आहे. आणि 3 वर्ष मला आवाजावं घालून बोललेली पोरगी बरं का. आणि 3 वर्ष कधीच आरे तुरे केलं नाही, आवाजावं घालून बोलली. एक पण दिवस आरे तुरे केलेलं नाही त्या पोरीने मला. मी तिथून तिला भेटलो आणि ती ज्या शॉपवरती काम करायची त्या शॉपमध्ये गेलो संध्याकाळी 6:30 वाजता. तिथं असे 5-6 माणसं होते, कस्टमर होते, ते शॉपचे ओनर होते. त्याच्या समोर ती मला म्हटली, मग पोट असं समोर होतं त्यावेळेस. 110 किलो वजन म्हणजे समजू शकता तुम्ही, अशा तोंडावर फॅट वगैरे हे त्या गोष्टी. आणि दिसायला मी तर सावळाच आहे. तर मला ती असा एक डायलॉग मजाक मध्ये मारून गेली ती, पण रियालिटी होती ती की ते पोट पहा म्हणे तुमचं किती येतंय, समोर काउंटरला पोट लागतंय म्हणे, तुम्ही तब्येतीकडे कधी लक्ष देणार, आयरी आपल्याकडे पैसा नाही म्हणे, चांगलं गुड लुकिंग तर तुम्ही पाहिजे म्हणे. माझ्या घरच्या आले मी काय दाखवू म्हणे, ना पैसा आहे, ना बॉडी आहे, ना तब्येत आहे, कशातच मुलगा A1 नाही म्हणे. फक्त प्रेम चांगलं करून होत नसतं म्हणे, त्यासाठी ना चांगला पैसा पण कमावा लागतो म्हणे. ती गोष्ट त्या दिवशी एवढी हिट झाली होती माझ्या डोक्यामध्ये. मी म्हणलं नाही यार, आता आपण तब्येत बनवायची, पैसा पण कमवायचा, एवढी चांगली पोरगी आपल्या सोबत आहे. तिला बोलून मी संभाजीनगरकडे येत असताना मी घरी पोहोचेपर्यंत त्या मुलीने मला ब्लॉक केलं.
मला वाटलं यार काही मजा करत असं ह्या त्या गोष्टी 2 अडीच 3 वर्षाचं रिलेशन कोणी असं एका झटक्यात कसं काय तोडू शकतं. मी हा विचार करायचो. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, ब्लॉकच, बोलानाच पोरगी मला. मी तिसऱ्या दिवशी डायरेक्ट मला टेन्शन यायला लागलं. अरे बाबा झालं काय नेमकं? मला वाटलं घरच्यांनी त्रास दिला, तिच्या आईनी बोलली असन, त्याच्यामुळे पोरगी नसन बोलत. मग मी दुसऱ्या फोनवरून फोन केला. त्यावेळेस तिचं मला एकच सांगणं होतं, की मला तुझ्यासोबत आता राहायचं नाही. तू खूप रागीट माणूस आहे. तुझ्यासोबत मी आयुष्य काढू शकणार नाही. 2 मिनिटं ती गोष्ट ऐकल्यावर मी एवढा हँग झालो होतो. मी जागेवर बसून असा त्या त्या दिवशी ती गोष्ट ऐकल्यानंतर मग अक्षरशः मी त्या दिवशी एवढा रडलो की बा म्हणलं आपल्या आयुष्यात जर वाईट वेळ चालू ही जर आपण आपल्या प्रेयसीला सांगितली तर किती मोठी चूक केली मला त्या दिवशी कळलं होतं. त्याच्यानंतर संभाजीनगरला माझी बहीण तिला इकडं समजावायला आली 250 किलोमीटर. माझी बहीण पण तिला 3-4 घंटे भेटली, बोलली. तिला काही फरक नाही पडला. तिनं ठरवलं होतं मी याच्यासोबत राहणार नाही, मला याच्यासोबत नातं ठेवायचं नाहीये, मी याच्यासोबत बोलणार पण नाही, मला सगळं संपवायचं. तिनं सगळं सांगून दिलं होतं माझ्या बहिणीला की मला यासोबत नातं ठेवायचंच नाही. त्याच्यानंतर इवन 4-5 दिवसांनी एक मग अशी वेळ आली की मला राहायला गेलं नाही. आता असतं ना आपण 2-2.5 वर्ष कोणत्या पोरीला बोलतो प्रेमात आहे, रोज सकाळी उठलं का गुड मॉर्निंग, जेवली का, खावली का, ह्याव केलं त्याव केलं, आपल्या 5 गप्पा नुसत्या प्रेमात असतात. तेव्हा माणूस पागल असतं, चुते असते पोरं. जे प्रेम करते ना पुरा असं डोळे बंद करून एखाद्या पोरीवर विश्वास ठेवते ना, मला अक्षरशः मला स्वतःचाच राग येतो की मी किती चुते होतो. मी त्या पोरामध्ये गिनत होतो पहिली. मी म्हणजे अक्षरशः मला एक दिवस सुधारलं नाही. ती मला फोन नव्हती उचलत, बोलत नव्हती. आईच्याच ऑपरेशनच्या मी जवळपास 60 ते 70 गोळ्या खाल्ल्या होत्या. मी सुसाईड अटेम्प्ट केलेला माणूस आहे. जो आज इंस्टाग्रामवरती लोकांना एवढ्या बड्या बड्या गप्पा मारतो ना की बाबा मोटिवेशन करा, पोरीवर प्रेम करू नका, हे करू नका. या ऋषिकेश तुपेनी एका पोरीसाठी एकेकाळी सुसाईड अटेम्प्ट केलेलं आहे. सुसाईड अटेम्प्ट केलं होतं तेव्हा आईच्या ऑपरेशनच्या 60-70 गोळ्या मी खाल्ल्या. आणि मला अक्षरशः एका मित्राला फोन केला मी, त्या मित्राने मला हॉस्पिटलला भरती केलं. मग तिथं माझी आई आली, बहीण आली. मला तो दिवस आज सुद्धा आठवतोय. त्या दिवशी काय आलं होतं, त्या दिवशी माझ्या बहिणीने, माझ्या आईने एक तिला कॉल केला की बाबा तुला त्याला नाही भेटायचं, त्याच्यासोबत नातं नाही ठेवायचं, पण आमचं पोरग आज मरणाच्या आमचं पोरग आज मरणाच्या दारामध्ये म्हणे की बाबा तू अक्षरशः त्या पोराला एक 5 मिनिटं तरी बोल म्हणे, त्याला घरी आणूस तर तू त्याला चांगलं बोल म्हणे, नंतर त्याला बोलू नको म्हणे, पण त्याला बेडवरून तरी घरी आणू दे म्हणे. तर खोटं नाही सांगत मित्रांनो, ती पोरगी मला नाही बोलली त्या दिवशी, नाही बोलली. मी त्या दिवशी घरी आलो. अक्षरशः पोरं डिप्रेशन मध्ये गेल्यावर दारूचा नशा करते, कशाचा नशा करते, गांजा पिते, वाईट वळणाला जाते. मी 24-24 तास घरामध्ये स्वतःला असं कोंडून घ्यायचो, असं उशीमध्ये मुंडकं घालून मी 24 तास रडत बसायचो. जेव्हा रात्रीचं 2-2 वाजता मी रडत बसायचो ना, त्यावेळेस माझ्या फक्त एकच माणूस आहे माझ्या आयुष्यामध्ये, फक्त एकच व्यक्ती की जिने मला उभा केलंय. माझ्या कोणत्या पण परिस्थितीत असो, माझ्या डाऊनफॉल मध्ये असो, मी चांगलं करत असो, मी वाईट करत असो, मला जे वाईट करता ते चांगलं तुला कसं करता येईल, माझ्या पाठीमागे खंबीरपणे माझ्या फक्त एकाच व्यक्तीचा हात येते, फक्त माझ्या आईचा. मी अक्षरशः ज्यावेळेस रात्रीचं 2-2 अडीच वाजता रडायचो, त्यावेळेस माझ्या आईने माझे डोळे पुसलेले. 2:30 वाजता त्या मुलीने माझ्या आईला ब्लॉक केलं होतं व्हॉट्सअपला. आईला काय कळत होतं तेव्हा ब्लॉकिंग सिस्टीम ब्लॉक केलेलं, तरी माझी आई मेसेज पाठवायची, तिची ती चॅटिंग माझ्याजवळ अजून पण सगळे स्क्रीनशॉट पडलेले. तू एकदा ऋषीला बोल ना, त्याला खूप रडू येतंय, तो परेशान आहे. आईला चॅटिंग जमायची नाही तरी सुद्धा तिला टाईप करून पाठवायची की बाई तो पाया पडते, त्याला एकदा तरी बोल, त्याला एकदा नीट होऊ दे याच्यातून, मग तू त्याला बोलू नको. ती पोरगी नाही बोलली. मी म्हणजे एवढा डिप्रेशन लेवल मध्ये गेलतो की मॅक्झिमम 10-15 दिवस मी हँग झालतो. मला काय करावं काय सुधरत नव्हतं, जेवण करत नव्हतो, काय नाही. पण एक दिवस माझा बर्थडे होता 17 नोव्हेंबर 2024ला. त्या दिवशी ठरवलं, मी इंस्टाग्रामला एक रील पण अपलोड केलेली. त्या दिवशी मला अपेक्षा होती
की माझीवाली खरंच वेगळी आहे, असा काहीतरी चमत्कार होईन आणि माझीवाली माझ्याजवळ परत येईल. पण त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत मी त्या पोरीच्या मेसेजची कॉलची वाट पाहिली. शेवटी रात्री 1 वाजला तरी तिचा ना कॉल आला ना एक मेसेज आला बर्थडे बद्दल मला बोलायसाठी. त्या दिवशी ठरवलं की तिच्या आईला आयुष्यात आता काही पण होऊ दे, जीवाचं रान करू दे, पण स्वतःची क्वालिटी अशी दर्जा टॉप बनवीन ना, की जी पोरगी ना मला माझ्या वाईट काळात सोडून गेली ना, आयुष्यभर तिला पश्चाताप झाला पाहिजे असं काहीतरी करून दाखवीन. आणि तो दिवस होता मित्रांनो 17 नोव्हेंबर 2024. त्या दिवसापासून मी इंस्टाग्राम बंद करून टाकलं, व्हॉट्सअप बंद करून टाकलं, जवळच्या जिगरी मित्रांना भेटणं बंद करून टाकलं, सगळ्या गोष्टी बंद करून टाकल्यात मी आणि फक्त फोकस केला फक्त जिमवरती. जिमवर फुल फोकस केला. एवढी गांड मेहनत केली ना भावांनो, 110 किलो वजन होतं, एवढं ढेरी होती. माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही पोस्ट जाऊन पहा. एवढं खतरनाक लेवलचं ट्रान्सफॉर्मेशन केलं ना त्या एका वर्षामध्ये मी कोणाचाच विचार केला नाही. त्या एका वर्षामध्ये मी रोज 12 घंटे ड्युटीला जायचो, घरी यायचो, जिमला जायचो, जिमून झालं का घरी यायचं. एका मित्राला भेटायचो नाही, पाहुण्याला नाही, रावळ्या नाही, कोणालाच नाही. फक्त माझी आई, मी, काम आणि जिम एवढंच होतं माझ्या डोक्यामध्ये. आणि ट्रान्सफॉर्मेशन केलं आणि पहिली रील सोडली 1 जून 2025 ला. रील सोडल्या मला त्या दिवशी मॅक्झिमम 600 ते 650 फोन आले होते. लोक मला विसरून गेले ते माझ्या जवळच्या मित्राला, तर मी ध्यानात पण नव्हतं की बा ऋषा कुठं गेला, काय झालं ऋषाच्या आयुष्यात, काहीच नाही. ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मेशनची रील टाकली त्यावेळेस सगळ्याला धक्का बसला आणि त्या मुलीला सुद्धा धक्का बसला. पण तरी सुद्धा त्या मुलीने मला फोन केला नाही का, मेसेज केला नाही की बाबा तू सुसाईड केलं, तू एवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन केलं, हे झालं ते झालं. मग नंतर एक दिवस माझ्या डोक्यात विचार आला की बाबा आपण एवढं डिप्रेशन मधून बाहेर निघलो, आपण एवढी मजबूत बॉडी, मजबूत हत्यार बनवलं, आपण जर या डिप्रेशन मधले गेलेल्या पोराला जर बाहेर काढण्यासाठी आपण काय करू शकतो. आपण तर सगळ्या गोष्टी अनुभवल्या. प्रेमासाठी पोरी किती पागल होत्या, नंतर लग्न करायच्या टायमाला पोरी कशा पलटून जात्या, या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या स्वतः माझ्या आयुष्यामध्ये. मग मी काय केलं, इंस्टाग्रामवरती जे माझ्या आयुष्यात घडलंय तेच मी इंस्टाग्रामवरती सांगत गेलो लोकांना. आणि आजचा दिवस हे जवळपास 4 ते 4,500 मुलांना मी डिप्रेशन मधून बाहेर काढले. मी डायरेक्ट ओपन चॅलेंज देतो कोणाला पण, जो मुलगा डिप्रेशन मध्ये असेल कोणाला पण मी ओपन चॅलेंज देतो. आपले फक्त 5 ते 10 व्हिडिओ बघायचे. सोडून गेलेल्या पोरीची आठवण तुम्हाला आयुष्यात येणार नाही. आणि आली पण त्या पोरीची आठवण आली पण ना, तर फक्त मजबूत बॉडी, मजबूत हत्यार बनवण आणि त्या पोरीला आयुष्यभर पश्चातापाच्या आगीत करपवण, हेच त्या पोराच्या ध्यानात राहील. आणि आजकाल मी हे जे सगळं करतोय ना, हे कशासाठी करतोय की बा मी आजपर्यंत सोशल मीडियावर एवढे 40-50 हजार फॉलोअर झाले. मला सोशल मीडियावरून आजपर्यंत पैशाचं तर 5-6 हजार कमवले असेल मी फक्त, पण प्रेम एवढं कमवलंय ना भावांनो. मी आजकाल म्हणजे कुठं पण जाऊ दे, आमच्या छत्रपती संभाजीनगर असू दे किंवा पुणे असू दे, कुठं पण जाऊ दे, मला कोणी रॅन्डम पोरग येतं मला म्हणतो भाऊ तुमच्या मी लय मोठा फॅन आहे, तुमचे व्हिडिओ बघून मी डिप्रेशन मधून बाहेर निघतोय. असे मला रोज मॅक्झिमम 100 ते 200 पोरं रोज मेसेज करते की दादा मी पण स्टोरी तुमच्या सारखीच आहे, पण तुमचे व्हिडिओ बघून आम्ही मोटिवेट होतो, आम्ही जिम लावली, 5 किलो कमी झालो, 10 किलो कमी झालो, मला पण त्या पुरीला तुम्ही जसं केलंय मला पण तसंच करायचंय, तुम्ही युथचे इन्स्पिरेशन आहे दादा, तुम्ही असंच तुमचं काम चालू ठेवा. आता भरपूर लोक मला वाईट पण म्हणते सोशल मीडियावर की बाबा सगळ्याच मुली अशा नसतात, काही मुली चांगल्या पण असतात. अरे बाबा चांगल्या असत्या काही मुली, पण काही मुली वाईट पण असत्या. या जगामध्ये अशा पण काही पोरी आहे की ज्या मुलींनी एका पोराचं आयुष्य बर्बाद केलेले, नंतर एखाद्या श्रीमंत घरात लग्न करून सुखानं नांदू लागल्या आणि ते पोर आज जेलमध्ये, त्या पोरीने केलेल्या गुन्ह्यामुळे पोरं जेलमध्ये. आज काही पोरं दारूच्या नशा करताय, गांजा पिताय, आयुष्य खराब करून टाकलंय पोरांनी, दाड्या बिड्या वाढून देवदास बनून रोज बाटल्या दारू पिऊ राहिले. हे बदलायचंय मला अख्ख्या महाराष्ट्रामधलं. मी ज्या परिस्थितीत होतो मला कोणी काढायला बाहेर नव्हतं, पण मी अख्ख्या महाराष्ट्रामधल्या पोराला बाहेर काढून राहीन म्हणजे काढून राहीन. ते मी एमच घेतलेले, काही होऊ दे तिकडं, पण एका पण पोराला डिप्रेशन मध्ये ठेवणार नाही. पोरीच्या आठवणीत तर पोरगा कधीच रडणार नाही. जो मा व्हिडिओ पाहिन, मला फॉलो करीन, माझ्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी बघन ना, तो पोरीसाठी आयुष्यात कधीच रडणार नाही. मला फक्त आजच्या जनरेशनला आणि आजच्या युथला हेच सांगायचंय की भावांनो, प्रेम ही एक लय सुंदर गोष्ट आहे. फक्त एका करेक्ट व्यक्तीची तुम्हाला वाईट काळात साथ भेटली पाहिजे. आणि जर का ती वाईट काळात जर तुम्हाला ती व्यक्ती साथ नाही देऊ शकली ना मित्रांनो, मग पुढे आयुष्यात काय देणार आहे. की माझ्या आयुष्यात पण मी आज पण त्या पोरीला थँक्यू म्हणतो
जिथं पण कुठं असन, आता तर तिचं लग्न पण झालंय, संसाराला लागली बिचारी. ती जिथं पण कुठं असन, मला तिला थँक्यू म्हणायचंय मनापासून, की तू त्यावेळेस तशी वागली, की आज मी इथं जे बसून जे बोलतोय, गप्पा मारतोय, याच्यामध्ये तिचा पण एक मोलाचा वाटा आहे, की बाबा ती पोरगी तशी वागली, त्याच्यामुळं मला त्या गोष्टी हिट झाल्या. मी ट्रान्सफॉर्मेशन केलं, इंस्टाग्रामवरती व्हिडिओज बनवायला लागलो, माझ्या आयुष्यात एवढ्या एवढ्या चांगल्या गोष्टी घडू लागल्या. त्या पोरीचा पण कुठं ना कुठं तरी वाटा येतो. पण मला हे सांगणं आहे भावांनो, तुम्हाला एखाद्या पोरीने जर तुम्हाला फसवलं असेल किंवा प्रेमाचे वादे करून लग्नाच्या मंडपात आल्यावर बदलली असन, कोर्टात बदलली असन, खचून नाही जायचं भावांनो. आयुष्य एकदाच आहे, वन टाइम चान्स आहे मित्रा. एवढं खतरनाक लेवलचं मोटिवेशन घ्यायचं, मोटिवेशनच्या मागणे लागायचं मित्रा. मी मोटिवेशन व्हिडिओ बनवतो, तुला सांगतो, मोटिवेशनच्या मागणे लागायचं. एवढं खतरनाक लेवलचं हत्यार बनवून टाकायचं ना स्वतःला. पैसा, गाडी, बंगला, तब्येत तब्येत कमवायची मित्रा. आज तू मला सांग, 100 लोक रस्त्याने चालतंय, पण तब्येतवाला पोरगा एकदम उठूनच दिसतो, एकदम दर्जा टॉप क्वालिटी असती त्याची. आणि सोडून गेलेल्या पोरीसाठी कधीच मन खच्ची करून घ्यायचं नसतं, काय नसतं. हे प्रेम वगैरे सगळं मृगजळ असतं मित्रा. एका काळानंतर ते कळतं माणसाला. आता मी इथं किती ज्ञान चोदलं, किती ज्ञान चोदाच्या गप्पा मारल्या ना, तुम्हाला काही झाटा कळणार नाही. पण मी सांगतो तुम्हाला कळण, मैवाली चांगली, मेरीवाली अलग आहे. तुम्ही तीच अगरबत्ती लावत राहा. जेव्हा ती तुम्हाला असा चुना लावून निघून जाईल ना, तेव्हा तुम्हाला कळण ऋषिकेश तुपे खरं बोलत होता आणि त्याच्या शब्दामध्ये दम होता. तोपर्यंत कळत नाही. मला पण लय ज्ञान देत होते लोक, मी ऐकत नव्हतो लोकांचं. शेवटी जाता जाता मला तुम्हाला एवढीच एक गोष्ट सांगायची मित्रांनो, आयुष्यात किती पण वाईट प्रसंग येऊ द्या, काही पण येऊ द्या, जर तुमच्या आयुष्यात, जर तुमच्या वाईट काळात जर सोबत असणारी पोरगी आहे, तुम्हाला वाईट काळात जर सपोर्ट करते ती, तर तुम्ही जगातले राजा माणूस आहे. जिंकलं तुम्ही, आयुष्य जिंकलं. पण जर एखादी पोरीना तुम्हाला सोडून गेलेली असन, धोका दिलेला असेल ना भावांनो, तर प्लीज भावांनो, नशा पाणी करू नका, स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका काल आज आलेल्या पोरीसाठी. या उलट तुम्ही ना ती गोष्ट मनाला लावून घ्या, एकदम असा त्या गोष्टीचा राग येऊ द्या आणि त्या गोष्टीचं कुठंतरी चित करा. बिझनेसमध्ये चित करा किंवा बॉडी बनवा, काय पण करा. पण ब्रेकअप झाल्यावरती नशा पाणी करायचं नाही, वाईट वळणाला जायचं नाही, आई वडिलाचं नाव मोठं करून दाखवायचं. आणि मेन म्हणजे ज्या गोष्टीसाठी त्या पोरीने आपल्याला सोडून गेलेली ना, त्या पोरीला दाखवून द्यायचं की तू आयुष्यात काय उपटू शकतो, किती दिवे लावू शकतो. फक्त त्या पोरीला आयुष्यभर पश्चातापीच्या आग्यात करपावण्यासाठी तरी आयुष्यात त्या पोराने सक्सेसफुल बनलं पाहिजे. बस मला एवढंच सांगायचंय, संपला विषय. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.